रवाना व्हायची आधी आपली बैठक झालेली आहे, काय नेमकं बैठक नव्हती आमच्या तिघांची काल गुलाबराव पाटील साहेब, संजय राठोड साहेब आणि मी आमची काल माननीय सीएम साहेबांची भेट आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहेत दुपारनंतर. साहेबांशी चर्चा केली, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. बैठक वगैरे असं काही नव्हतं. नाही आम्ही तो विषय हे बघा, शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, दिघे साहेबांनी आम्हाला पक्षशिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील. आणि काल पक्षाची भूमिका, महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे. जी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली तीच आमची सगळ्या आमदारांची भूमिका आहे. नाही आता हे कसं आहे, समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांचे मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले. खूप सवलती दिल्या, मराठा समाजाला दिल्या, सकल मातंग समाजाला दिल्या, ओबीसी समाजाला दिल्या. म्हणजे साहेबांनी कुठलाही घटक माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही, ठेवला नाही. सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं. त्यामुळे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर ती लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय, अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवलेत, त्यामुळे ती आपलेपणाची भावना आहे. मुख्यमंत्री पदाचा दावा आपण सोडलेला नाहीये, कारण की अजूनही अपेक्षा आहेत, आपल्या आमदारांना अपेक्षा आहे, त्यामुळे दावा सुटलेला नाहीये. काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधनं, ती पक्षाची भूमिका आहे. शिवसेना मानतायत आणि हे